ही गोष्ट आहे अनुराधा आणि तिच्या सासूबाई शारदाबाईंची. दोन वेगळ्या विचारांच्या, दोन वेगळ्या पिढ्यांच्या बायकांची. पण एकाच घरात राहायला लागल्यावर त्यांच्या जगात कसा बदल झाला, हाच या कथेचा प्रवास आहे. अनुराधाचं लग्न नुकतंच झालं होतं. ती शहरात शिकलेली, नोकरी करणारी, आत्मविश्वासू मुलगी होती. पण सासरी पाऊल टाकताच सगळं काही जरा वेगळंच वाटलं. सकाळी पहाटे सासूबाईंचा आवाज आला, "अगं अनुराधे, घरात सून आली म्हणजे घरातली पहाटेही बदलायला हवी, नाही का? उठ बाई, सूर्य उगवला तरी सून झोपलीच आहे, असं कसं दिसेल लोकांना?" अनुराधा थोडी लाजली, पण थोडी दुखावलीही. "माफ करा आई, उद्यापासून लवकर उठेन." "अगं, अजून तू इथेच उभी? सकाळी आंघोळ बिंघोळ करायची काही रीतभात आहे की नाही? जा, आधी आंघोळ कर आणि देवपूजा करून मग रव्याचा उपमा कर. रोहनला आवडतो." "ठीक आहे आई," असे म्हणून अनुराधाने आंघोळ केली, देवपूजा केली, मग उपमा केला. आईला आणि रोहनला उपमा नेऊन दिला, सोबत चहा पण दिला. सासूबाईने उपमा खाताच, "काय बाई, हा उपमा आहे की पिठलं? अगं, उपमा कसा सुटसुटीत असायला हवा. खा तूच आता. निदान जेवण तरी नीट बनवता येते की नाही? की नुसता मला पहा आणि फुलं वाहा अशी आहेस? तरी याला सांगितलं होतं, वाण नसलं तरी चालेल, गुणाची करशील. पण माझं मेलं कोण ऐकते म्हातारपणात?" रोहनकडे पाहून सासूबाई म्हणाल्या, आईच्या हातचं तर चविष्ट लागत होतं. गीळ आता चविष्ट." याआधी अनुराधासोबत असं कोणी बोललं नव्हतं. पण नवीन लग्न, नवीन लोक म्हणून तिने गप्पच राहणं पसंत केलं. रोहनसुद्धा खाली मान घालून गप्पच होता. पुढचे काही दिवस अनुराधानं खूप प्रयत्न केले. घरातल्या सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवायचं, वेळेवर सगळं करायचं, ऑफिसलाही जायचं. पण तरीही सासूबाईंचं लक्ष तिच्या चुका शोधण्यातच होतं. भाजीला मीठ कमी आहे, चपात्या मऊ नाही झाल्या, घरातली पूजा वेळेवर झाली नाही. अनुराधा मनात म्हणायची, "अरे देवा, मी काही चुकीचं करते का? की फक्त मी नवी आहे म्हणून दोष दिसतोय?" रात्री ती नवऱ्याशी म्हणजे रोहनशी बोलायची. रोहन हसत म्हणायचा, "आईचं असंच असतं गं, थोडा वेळ दे तिला." पण वेळ गेल्यावरही काही बदल झाला नाही. शारदाबाईंची कथा पण काही वेगळी नव्हती. त्यांनी आयुष्यभर घर सांभाळलं, नवरा गेला, मुलगा मोठा झाला, नोकरीही लागली. आता सगळं बदललेलं होतं. घरात नवी सून, नव्या सवयी, नवीन भाषा, नवीन सुगंध. त्यांना वाटायचं, या नवीन काळात माझी किंमत राहिली का? ते न दाखवता त्या रागाच्या रूपात आपला एकटेपणा व्यक्त करत होत्या. अनुराधा मात्र ते समजत नव्हती. एक दिवस सगळ्यांच्या समोर वाद झाला. सासूबाईंनी भाजीवर टीका केली आणि अनुराधा चिडली. "आई, रोज काहीतरी कमीच दिसतं का तुम्हाला? मी पण माणूस आहे ना, मशीन नाही." घरात शांतता पसरली. रोहन ऑफिसला निघून गेला आणि दोघीही दोन खोलीत गप्प बसल्या. त्या दिवशी दोघींच्याही डोळ्यात पाणी आलं, पण अहंकाराने कुणीच काही बोललं नाही. 2 आठवड्यांनी एके दिवशी ऑफिसमध्ये असतानाच अनुराधाला फोन आला. "अनु, आईला श्वास घेता येत नाही." ती घाबरली, धावत आली. सासूबाई बेशुद्ध होत्या. डॉक्टर म्हणाले, थोडा उशीर झाला असता तर हृदयविकाराचा झटका घातक ठरला असता. त्या क्षणी अनुराधाला जाणवलं, जी स्त्री तिला रोज टोचत होती, तीच आता तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. ती रात्रभर त्यांच्या शेजारी बसली, औषधं दिली, डॉक्टरांशी बोलली. पहाटे सासूबाई जाग्या झाल्या. अनुराधा थकलेल्या डोळ्यांनी म्हणाली, "आई,
आता बरं वाटतंय का? शारदाबाईच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी हात धरला. अनु, मला माफ कर. मी तुला नेहमी परकी समजली, पण आज समजलं तू खूप गुणी मुलगी आहेस आणि मेहनतीसुद्धा. त्या क्षणानं सगळं बदलून टाकलं. आता घरात सगळं वेगळं होतं. सकाळी सासूबाई म्हणायच्या, अनु, आज तुझं आवडतं पिठलं बनवूया. आणि अनुराधा हसत म्हणायची, आई, मी पण तुम्हाला सूप बनवते बरं का. डॉक्टरांनी सांगितलंय ना. दोघी एकत्र पूजा करत, एकत्र टी व्ही बघत आणि एकत्र हसत. सासूसून या नात्याऐवजी आता आई मुलगी झाल्या होत्या. एका संध्याकाळी शारदाबाई अंगणात बसून म्हणाल्या, अनु, आयुष्यभर मला वाटत राहिलं की सासू म्हणजे अधिकार दाखवायचं नातं. पण तू शिकवलंस की सासू म्हणजे मार्गदर्शन देणारं नातं असतं. तू माझं घर नाही, माझं मन सजवलंस. अनुराधा म्हणाली, आई, तुम्हीच तर शिकवलंत ना मला जबाबदारी म्हणजे काय. आज मी जशी आहे त्यात तुमचंही योगदान आहे. त्या दोघींच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंदाचे. नातं कितीही कठीण असो, संवादाने ते मऊ करता येतं. कधी प्रेम दाखवायला रागाचा मुखवटा घालावा लागतो, तर कधी माफी मागायला शब्दांची गरज नसते. एक मिठी पुरेशी असते. सासू अशी असावी जी शिकवते पण समजून घेते, आणि सून अशी जी बदलते पण आदर ठेवते. अशा गोष्टी आपल्याला आठवण करून देतात की घर म्हणजे केवळ 4 भिंती नाहीत, तर त्या 2 पिढ्या ज्या एकमेकींना समजून घेतात. तुमचं यावर काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा.